लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या महिलांना मिळणार नाही। कारण काय आहे? कारण जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपण लाडक्या बहिणीच्या सर्व अपडेट आणि माहिती देत असतो, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अजित पवारांनी बीडमधील माजलगाव येथील सभेत अजित पवारांनी याबाबत माहिती दिली। आचारसंहिता लागण्यापूर्वी बहिणींना भाऊबीज म्हणून 3000 रुपये दिले जाणार आहेत, असा अजित पवारांनी वादा आहेत, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे। त्यामुळे आता दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात 3000 रुपये येणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे। लाडकी बहीण योजना ही पुढील 5 वर्ष चालू राहील। भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडक्या बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे 3000 रुपये 10 ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील। तर अशा प्रकारे लाडक्या बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे 3000 रुपये 10 ऑक्टोबरला महिलांच्या खात्यात जमा होतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितलं। त्यामुळे आता लवकरच महिलांच्या अकाउंटला 3000 रुपये जमा होणार असल्याची सांगण्यात येत आहेत। तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे म्हणजे नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचं बोनस म्हणून तुम्हाला 3000 रुपये म्हणजे तुमची दिवाळी यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये धडाकेबाज होणार। अजितदादांचा नवा वादा, लाडक्या बहिणींना पुन्हा मिळणार 3000 रुपये, केव्हा आणि कधी वाचा। तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांना अजून 1 रुपया मिळाला नाही त्यांना 4500 रुपये मिळणार आहे। तर ज्या महिलांना आत्तापर्यंत 3000 रुपये मिळालेत त्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। अशा प्रकारे ज्यांना 1 रुपया भेटला नाही त्यांनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला डायरेक्ट 4500 रुपये भेटणार आहेत। आणि ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यापर्यंत जे 3000 रुपये भेटलेत त्यांना आता या महिन्याचा फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याच्या पहिल्याच दिवशी 512 कोटी रुपये दिले असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। तर अशा प्रकारे सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती होती। त्यामुळं 10 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला राहिलेले जे आहेत त्यांना सर्वांना पैसे भेटणार आहेत। ज्यामध्ये ज्यांना 1 रुपया भेटला नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 100% पैसे भेटणार। तर ते पैसे 4500 रुपये भेटणार। ज्यांना यापूर्वी 3000 भेटले त्यांना 1500 भेटणार। आणि अशा प्रकारे दिवाळीचं सर्वात मोठं तुम्हाला एक गिफ्ट आहेत, भाऊबीजेचं एक गिफ्ट आहेत। अजित पवार साहेब यांनी स्वतः ही माहिती दिल्यामुळं लाडक्या बहीण योजने संदर्भामध्ये ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती होती, अपडेट होती। तर अशाच माहितीसाठी तुम्ही चॅनलवर अपडेट मिळवा। आपण व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचे सर्व माहितीने अपडेट देत असतो। तसंच ज्या महिलांना फॉर्म भरण्यासाठी अडचण येत होती किंवा इतरही काही गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या, तर त्या सर्वांसाठी एक खुशखबर पुढे येऊ शकते। ती म्हणजे लवकरच लाडक्या बहीण योजनेची फॉर्मची मुदत वाढली जाऊ शकते। कारण की मागेच काही बातम्यावर सांगितलं होते की लाडक्या बहीण योजनेची मुदत ही 100% परत पुन्हा वाढणार आहे। तर त्या संदर्भामध्ये ही महत्त्वाची माहिती अपडेट असल्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, तुमचे धन्यवाद, विशेष आभार। जी पण काही महत्त्वाची अपडेट येईल त्यावर व्हिडिओ बनवू, शेवटपर्यंत बघितला